नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी अथ्या. फ्रेंड्स, सगळ्यात आधी सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. आणि गुढीपाडवा जर म्हटलं ना तर गुढीपाडव्यापासून आपला नवीन मराठी वर्ष सुरू होतो. आणि या मंगल प्रसंगी ना आपल्याला घरात खूप कामं असतात, आपली खूप घाई गडबड असते, आपल्याला गुढी उभारायची असते, गोडधोड बनवायचं असतं. या सर्व रामरगाड्यामध्ये ना आपल्याला स्वतःसाठी थोडासा वेळ काढून तयारसुद्धा व्हायचं असतं. म्हणून फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी 10 मिनिटात होणारा झटपट मेकअप कसं करायचं ते शिकवणार आहे. आणि या मेकअपसाठी मी जेवढे पण प्रोडक्ट वापरलेले आहेत ना ते प्रत्येकाकडे अवेलेबल असतील असेच प्रोडक्ट मी वापरलेले आहेत. आणि खूप कमी प्रोडक्ट वापरून आपण आजचा मेकअप शिकणार आहोत. जर तुम्हाला हा मेकअप कसा करायचा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मेकअप करायला आपण सुरुवात करूयात. पण लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण मेकअप करायला घेतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला आपला जो चेहरा आहे तो फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. याने काय होतं, आपल्या चेहऱ्यावर जी धूळ, माती किंवा जे तेल आलेलं असतं ना ते क्लीन होतं. त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहतो आणि मेकअप उतरत नाही. ठीक आहे. आणि घाणेरड्या चेहऱ्यावर जर मेकअप केलात तर पिंपल, ॲक्नेसुद्धा होऊ शकतात बरं का. त्यामुळे कधीही मेकअप करण्याआधी आपल्याला आपला चेहरा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी माझा जो चेहरा आहे तो फेसवॉशने क्लीन करून घेतलेला आहे. आता चेहरा क्लीन केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपला स्किन केअर करायचा आहे. मेकअप करण्याआधी आपल्याला आपला स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. स्किन केअर केल्याने आपला जो चेहरा आहे तो मेकअपपासून प्रोटेक्ट राहतो. त्यासोबत जर तुम्ही स्किन केअर केलीत तर आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस आणि खूप छान दिसतो. तर सगळ्यात आधी आपण टोनर अप्लाय करणार आहोत. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे टोनर कधीच स्किप करायचं नाही आहे. टोनर अप्लाय केल्याने आपले जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात, ऑइल सिक्रेशन खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंगसुद्धा राहतो. ठीक आहे. तर इथे मी टोनरसाठी गुड वाइब्सचा टोनर घेतलेला आहे आणि हा मी अप्लाय करते. ठीक आहे. आता टोनर अप्लाय केल्यानंतर थोडंसं त्याला स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. 50% असा स्किनमध्ये तो ॲब्झॉर्ब झाला पाहिजे, म्हणजे थोडासा ड्राय झाला पाहिजे. टोनर अप्लाय केल्यानंतर आता आपण मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहोत. तर इथे मी लॅक्टो कॅलामाइनचा मॉइश्चरायझर घेतलेला आहे. आणि हा जो मॉइश्चरायझर आहे ना तुम्ही बघू शकता पूर्ण संपलेला आहे. ठीक आहे. कारण हा इतका छान आहे, लाईटवेट आहे, जेल बेस आहे, तर स्किनमध्ये ना क्विकली ॲब्झॉर्ब होतो आणि अजिबात चिकट चेहरा वाटत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी पूर्ण संपवलेला आहे. आणि मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा वापरून बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. तर छान मॉइश्चरायझर मी अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. मॉइश्चरायझर छान मी अप्लाय करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. ठीक आहे. तर आज मी बेस मेकअपसाठी ना फाउंडेशन, कन्सिलर नाही वापरणार, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, जेवढं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कमी लेअर अप्लाय कराल मेकअपचे तेवढाच तुमचा मेकअप सुंदर दिसेल आणि मेकअप घामामध्ये उतरणार नाही. जेवढं जास्त आपण मेकअपचा लेअर करतो तेवढे आपले जे पोर्स आहेत ना ते जास्त म्हणजे बंद होतात आणि त्यामुळे आपल्याला खूप घाम येतो आणि आपला मेकअप उतरतो, आपला मेकअप खराब होतो. तर मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही एकदम लाईट लेअर चेहऱ्यावर अप्लाय करा. तर बेस मेकअपसाठी मी ना पॉन्ड्सची बीबी क्रीम यूज करणार आहे. आणि मला वाटतं ही पॉन्ड्सची बीबी क्रीम प्रत्येकाकडेच असेल. आणि याच्यामध्ये SPF 30 PA++ आहे, त्यामुळे तुम्ही इथे सनस्क्रीन नाही लावलीत ना तरी चालेल. ठीक आहे. तर मी इथे पॉन्ड्सची बीबी क्रीम घेतलेली आहे आणि ही बीबी क्रीम आपण चेहऱ्यावर अप्लाय करणार आहोत, पण खूप कमी प्रमाणात. तर इथे मी फक्त मटरचा दाणा तेवढाच घेतलेला आहे प्रोडक्ट. ठीक आहे. आता आपल्याला डॉट करून चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. ठीक आहे.
आता बघू शकता ओव्हरऑल मी पूर्ण चेहऱ्याला डॉट करून बीबी क्रीम अप्लाय केलेली आहे. आता मी काय करणार आहे, डोळ्याच्या वर तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्याच्या वर थोडंसं काळवटपणा आहे, त्याला आपल्याला हाईट करायचं आहे. ठीक आहे, तर थोडंसं तुम्हाला पिगमेंटेशन असेल ना तर बीबी क्रीमने पण छान ते कवर होतं. तर डोळ्याच्या वर मी अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर डोळ्याच्या खाली आणि थोडंसं आपल्याला गळ्यावर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, गळ्याला अजिबात नाही विसरायचं, नाहीतर चेहऱ्याचा कलर आणि गळ्याचा कलर वेगवेगळा दिसेल आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही. आता आपला हात जगन्नाथ. ठीक आहे, आता आपल्याला आपल्या हातानेच आपला जो पूर्ण बीबी क्रीम आहे तो आपल्याला ब्लेंड करायचा आहे. ब्युटी ब्लेंडर नाही वापरलं तरी चालेल. आणि हाताने जेव्हा आपण ब्लेंड करतो ना आपला टाईम पण वाचतं आणि लवकरात लवकर ब्लेंड होतो. ठीक आहे, तर आता मी छान फिंगरच्याच हेल्पने डॅबिंगमध्ये अशा प्रकारे अप्लाय करते. बघू शकता डोळ्यावरचा जो काळवटपणा होता, डोळ्याच्या खाली जे थोडे हलकेसे मला डार्क सर्कल होते छान हाईट झालेले आहेत. दोघांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. बीबी क्रीम मी छान अप्लाय केलेली आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर कव्हरेज बघू शकता. खूप कमी अप्लाय करून पण इतकी सुंदर कव्हरेज माझ्या चेहऱ्यावर आलेली आहे. ठीक आहे, आता हा जो बीबी क्रीम आहे ना त्याला सेट करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मी ते यूज करणार आहे मेबेलिनचा हा जो कॉम्पॅक्ट पावडर आहे तो यूज करणार आहे. ठीक आहे, आणि तुमच्याकडे कोणता पण कॉम्पॅक्ट पावडर असेल तो तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आता आपण डॅबिंग मोशनमध्ये हा जो बीबी क्रीम आहे त्याला सेट करणार आहोत अशा प्रकारे. ठीक आहे, त्यासोबत आपल्याला गळ्यावर लावलेला जो बीबी क्रीम आहे त्याला पण सेट करायचा आहे. ठीक आहे फ्रेंड्स, कॉम्पॅक्ट पावडरने जो बीबी क्रीम आहे त्याला मी सेट करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान आपला बेस जो आहे तो क्रिएट झालेला आहे आणि खूप कमी लेअर अप्लाय केलेले आहेत आपण. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, थोडंसं फेसला आपण स्ट्रक्चर देऊया. ठीक आहे, तर आपण कॉन्टोरिंग वगैरे मी आज तुम्हाला काहीच नाही सांगणार. मी फक्त थोडासा ना ब्लश अप्लाय करणार आहे. ठीक आहे, त्याने काय होईल माझा चेहरा जो आहे ना तो अजून उठून दिसेल आणि चेहरा थोडासा नॅचरल दिसेल आणि अट्रॅक्टिव्हसुद्धा दिसेल. तर त्यासाठी मी ते मार्सचा ब्लश घेतलेला आहे आणि जर तुम्हाला ब्लशमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल ना तर तुम्ही प्लीज हा मार्सचा ब्लश वापरून बघा. एनी टाईम मी याला वापरते, इवन कुठे बाहेर जायचं असेल ना तरीसुद्धा मी याला वापरते. ठीक आहे, थोडंसं मी काढलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोडंसं फिंगरवर घ्यायचं आहे आणि 2 डॉट दॅट्स इट, एवढंच. ठीक आहे, आता हा जो ब्लश आहे ना तो हाताने खूप सुंदर ब्लेंड होतो. ठीक आहे, तर आता मी फक्त फिंगरच्याच हेल्पने अशा प्रकारे सगळ्यात आधी स्प्रेड करेल त्याला आणि ब्लेंड करेल. बघू शकता खूप सुंदर ब्लेंड झालेला आहे आणि एकदम नॅचरल दिसतो, अजिबात हेवी दिसत नाही. ठीक आहे, बघा थोडंसं माझ्या फेसला स्ट्रक्चर आलेलं आहे, थोडा फेस माझा लिफ्टेड वाटतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आणि हा इतका स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होतो की अजिबात चिकट वाटत नाही. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो, एकदम नॅचरल दिसतो आणि ब्लेंड पण खूप सुंदर होतो.
आणि माझ्या फेसला एक छान असा फेस माझा थोडासा लिफ्टेड वाटतो. ठीक आहे, तर तुम्ही ब्लश हा नक्की वापरून बघा. आणि जर ब्लश नसेल तर पावडर ब्लश वापरलात तरी चालेल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ब्लश लावायला नाही आवडत तर स्किप करू शकता. पण बघा तुम्ही माझ्याकडे, माझा जो चेहरा आहे थोडासा लिफ्टेडसुद्धा दिसतो, नॅचरल दिसतो आणि थोडासा अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर तुम्ही ब्लश नक्की लावा. फ्रेंड्स, ब्लश अप्लाय केल्यानंतर आता मी माझा डोळ्यांचा मेकअप करणार आहे. तर त्यासाठी इथे सगळ्यात आधी मी माझ्या ॲब्रो ज्या आहेत ना त्या फिल करणार आहे. आणि त्यासाठी इथे मी मार्सची ॲब्रो पेन्सिल घेतलेली आहे. ॲब्रो मी फिल करून घेतलेले आहेत. ॲब्रो फिल केल्यानंतर आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. ठीक आहे, तर इथे मी ना आयशॅडो वगैरे अप्लाय करून डोळ्यांचा मेकअप नाही सांगणार, कारण आपल्याकडे तितकासा वेळ नसतो. तर झटपट डोळ्यांचा मेकअप मी कसा करते, जेव्हा मला कोणताही कार्यक्रम असेल आणि जर घाई असेल तर मी डोळ्यांचा मेकअप कसा करते. आणि डोळे माझे सिम्पल मेकअपमध्ये पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर मी सगळ्यात आधी काय करते, तर सगळ्यात आधी आपण लायनर अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, एक छान असा विंग लायनर जर तुम्ही ड्रॉ केलात ना तर तुमचे जे डोळे आहेत ना ते मोठे दिसतात आणि सुंदरसुद्धा दिसतात. तर तुम्ही आयशॅडोच्या चक्करमध्ये न पडण्यापेक्षा एक छान लायनर नक्की अप्लाय करा. ठीक आहे, तर इथे मी शुगर पॉपचा लायनर घेतलेला आहे. लायनर अप्लाय केलं, यानंतर आपल्याला काजल लावायचं आहे. काजलसाठी इथे मी मेबलिनचा कोलोसल जो काजल आहे ना तो घेतलेला आहे. ठीक आहे, फ्रेंड्स, काजळ अप्लाय केलेला आहे. काजल अप्लाय केल्यानंतर आता मी इथे मस्कारा लावणार आहे. तर त्यासाठी इथे मी स्विस ब्युटीचा मस्कारा घेतलेला आहे. ठीक आहे, खालच्या पापण्या आहेत ना त्यांना मस्कारा लावायला अजिबात नाही विसरायचं. ठीक आहे, डोळ्यांचा मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता डोळे माझे खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर अशा प्रकारे फक्त 1-2 मिनटं लागेल तुम्हाला हा डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी. ठीक आहे, आता आपण तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर पूर्ण माझा मॅट दिसतो. आणि नवीन वर्ष म्हटलं तर चेहऱ्यावर छान असं ग्लो पाहिजे. तर त्यासाठी आपण हायलायटर अप्लाय करणार आहोत. तुमच्याकडे हायलायटर असेल तर लावा, नसेल तर नाही लावलं तरी चालेल. ठीक आहे, मी इथे मेबलिनचा मास्टर क्रोम हायलायटर घेतलेला आहे आणि माझ्या मुलाने त्याला असं तोडलेलं आहे. ठीक आहे, त्याने पाडलं होतं, ते फुटलं होतं, मी त्याला पूर्ण असं जॉईन केलेलं आहे, म्हणजे पूर्ण त्याला सेट केलेलं आहे. ठीक आहे, तर मी फिंगरनेच अप्लाय करणार आहे हायलायटर. ठीक आहे, थोडंसं गाळांवर अप्लाय करा, हलकं एकदम नॅचरल दिसेल असं. ठीक आहे, थोडंसं नाकावर, थोडंसं अप्पर लिप्सवर आणि थोडंसं चीनवर, थोडंसं फोरहेडवर. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, छान पूर्ण चेहऱ्यावर हायलायटर अप्लाय केल्यानंतर तुम्ही माझा चेहरा बघू शकता, खूप सुंदर दिसतो आणि अजिबात हेवी दिसत नाही. खूप कमी लेअर अप्लाय करून पण आपला बेस मेकअप, आपला जो पूर्ण मेकअप आहे तो खूप सुंदर झालेला आहे. तर मी ही जी आपली लास्ट फिंगर असते त्याने थोडासा हायलायटर घेईल. ठीक आहे, आणि मी फक्त थोडंसं अशा प्रकारे डोळ्यांच्या वर अप्लाय करते, हलका हलका एकदम.
बघू शकता खूप सुंदर अजून अट्रॅक्टिव्ह दिसायला लागले डोळे. ठीक आहे, मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. बघू शकता एवढंच आपल्याला करायचं आहे. आता आपला लास्ट प्रोडक्ट राहिलेला आहे आणि तो आहे लिपस्टिक. तर त्यासाठी मी यूज करणार आहे इनसाईडचा हा खूप सुंदर असा रेड कलर आहे जो एक्झॅक्ट माझ्या साडीवर मॅच होतो. ठीक आहे, आणि याचा जो शेड आहे तो आहे 20 लव्ह स्टोरी असा शेड आहे. तर हा आज आपण अप्लाय करणार आहोत. तर फ्रेंड्स ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे हा झटपट होणारा मेकअप या गुढीपाडव्यासाठी नक्की करा. अक्षरशः बीबी क्रीम वापरून हा सुंदर असा मेकअप मी केलेला आहे. कोणता फाउंडेशन किंवा कन्सिलर नाही वापरलं. मिनिमम प्रोडक्ट वापरून आजचा आपण मेकअप शिकलेलो आहोत. आणि फ्रेंड्स हा जो मेकअप आहे ना अक्षरशः तुम्ही 5 ते 10 मिनिटात करून रेडी व्हाल. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि आतासाठी एवढंच फ्रेंड्स. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. बाय बाय.